सत्य का साहस। नागपुरातील जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका तरुणाची निर्गुण हत्या झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। ओयो हॉटेलचा मालक असलेल्या 38 वर्षीय राहुल सुनील साहू यांचा मृतदेह एका नाल्यात पोत्यात बांधलेल्या अवस्थेत आढळून आला आहे। मिळालेल्या माहितीनुसार नागपूरच्या जरीपटका परिसरात आज दुपारी एका खळबळजनक घटनेची नोंद झाली। नाराघाटाच्या शेजारी असलेल्या एका कोरड्या नाल्यात एका व्यक्तीचा मृतदेह पोत्यात गुंडाळलेल्या अवस्थेत स्थानिकांना आढळून आला। घटनेची माहिती मिळताच जरीपटका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। तपासाअंती असे लक्षात आले की मृतदेह डोकं आणि पायाकडून 2 वेगवेगळ्या पोत्यात भरून दोरीने घट्ट बांधलेला होता। फॉरेन्सिक टीमच्या मदतीने मृतदेहाची ओळख पटवण्यात आली आहे। मृतदेहाची ओळख राहुल सुनील साहू वय 38 वर्ष अशी पटली आहे। राहुल हे झिंगाबाई टाकळी येथील रहिवासी असून ते एका ओयो हॉटेलचे मालक होते। ते विवाहित असून त्यांना 2 मुले आहेत। राहुल साहू हे गेल्या 2 दिवसांपासून सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून बेपत्ता होते। त्यांच्या बेपत्ता असल्याची तक्रारही दाखल करण्यात आली होती। प्राथमिक अंदाजानुसार त्यांची हत्या करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह पोत्यात भरून नाल्यात फेकून देण्यात आला। या हत्येमागे पैशांचा व्यवहार किंवा जमिनीचा वाद असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। घटनेचे गांभीर्य ओळखून झोन 6 चे पोलीस उपायुक्त आणि गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळाला भेट दिली आहे। पोलीस आता राहुल यांच्या मोबाईल कॉल्स आणि वैयक्तिक संबंधाचा तपास करत असून आरोपीपर्यंत पोहोचण्यासाठी तपास करीत आहे। आज दुपारी 12 वाजताच्या सुमारे पोलीस स्टेशन जरीपटका येथे माहिती मिळाली की नारा नदीवर जो पूल आहे त्याच्या खाली एक बॉडी मिळालेली आहे, दिसते आहे। जाऊन बघितले असता पायाकडून आणि डोक्याकडून अशी 2 पोती टाकून ती आणि दोरीने बांधून ती बॉडी सुक्या नाल्यात म्हणजे जिथे पाणी नाही तिथे ती पडलेली दिसली। त्याला म्हणजे उकलण्यात आलेलं आहे फॉरेन्सिकच्या मदतीनं। नावही निष्पन्न झालेलं आहे त्याच्यामध्ये। आता त्या नावाच्या आधारे त्याचं पैशाबाबत किंवा जमिनीबाबत कोणाशी काही वाद होता का याबाबत वरिष्ठ स्तरावरून आणि पोलीस स्तरावरूनही चौकशी सुरू आहे। क्राईमची टीम आलेली आहे, DCP साहेबांनी व्हिजिट केलेली आहे आणि लवकरच त्यांची नावं निष्पन्न होतील असं दिसत आहे। अब तक सत्य का साहस।